मैदान नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मैदान रोहित पवारांचं मागच्या काही दिवसांपासून जो व्यवहार आपण पाहतोय आणि जे वक्तव्य त्यांनी दिली त्याला ऐकल्यानंतर खरंच वाटलेलं होतं की रोहित पवार लवकरच येत्या दिवसांमध्ये आपलं घोर अपमान करून घेणार आहे. त्यांचं वागणं म्हणजे ते हिंदीत म्हणतात ना की आ बैल मुझे मार, किंवा आपल्याच पायावर दगड मारून घेतल्यासारखं होतं. त्यांना वाटत होतं की आपण सर्व ज्ञानी आहोत आणि समोरची जनता काय मूर्ख आहे, आपण काहीही बोललो तरी जनता त्याला सत्य मानणारच. त्यामुळे त्याच नादात त्यांनी पहिला मुद्दा जो उचलला होता आरती साठेंचा, की आरती साठे या BJPच्या प्रवक्त्या राहिल्या, त्यामुळे अशा व्यक्तीला जर न्यायाधीश केलं जात असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचं, आणि हे लोकशाहीचं उल्लंघन आहे, संविधानाचा अपमान आहे. त्यामुळे न्यायपालिकेने या प्रकरणात हस्तक्षेप करून आरती साठेंना बाजूला केलं पाहिजे. जेव्हा या ट्विटखालीच लोकांनी त्यांना फॅक्ट चेक केलं, त्यांना माहिती दिली की इंदिरा काळात असे महानुभाव राहिलेत ज्यांनी काँग्रेसच्या पदावरून राजीनामा न देता लगेच त्यांना सरन्यायाधीश करण्यात आलं. सरन्यायाधीश असताना त्यांनी इंदिरा गांधींसाठी जे काम केलं त्या कामाच्या फळास्वरूपात त्यांना पदावरून निवृत्त झाल्यानंतर लगेच पक्षात पक्षप्रवेशही मिळाला आणि मंत्रिपद देखील. असे कर्तृत्व इंदिरा गांधींनी केलेत. आरती साठेचं कॉलेजियम सिस्टमद्वारे आले, त्यांचं नाव तिथून अप्रूव्ह झालं. इथे काही BJPचा रोल नाही आहे. सरन्यायाधीशांनीच आरती साठेंच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. आणि हे कळाल्यानंतर की आपण जे नरेटिव्ह पसरवतोय, जो प्रोपगेंडा चालवतोय, ते तर लोकांसमोर उघडं पडतंय. लगेच रोहित पवारांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्यावर उडी मारली आणि मग निवडणूक आयुक्त, निवडणूक आयोग, नरेंद्र मोदी, BJP यांच्या नावाने बोटा मोडायला सुरू केलं. त्यांनी ज्ञान द्यायला सुरुवात केली की पूर्वी निवडणूक आयोग किती चांगलं होतं, कसं पक्षासाठी कधीही काम करत नव्हतं, पण आता BJPसाठी काम करण्याची प्रथा निवडणूक आयोगामध्ये सुरू झाली. इथपर्यंत ठीक होतं, कारण सगळेच नेते याविषयी बोलत आहेत. पण जेव्हा रोहित पवारांनी अजित पवारांना राजकारण शिकवण्याची सुरुवात केली आणि आता अजित पवारांचा त्यांच्या पक्षावर काहीच ताबा राहिलेला नाही. ज्या सूरज चव्हाणांना अजित पवारांनी पक्षातून हकलपट्टी केलेली होती, काढलं होतं, त्याच व्यक्तीला पुन्हा एकदा सुनील तटकरेंनी पक्षामध्ये पक्षप्रवेश दिलेला आहे. त्यामुळे आता अजित पवारांचं कोणी पक्षामध्ये ऐकत नाही किंवा त्या पक्षात 2 गट पडले, इतकं बोलण्यापर्यंत रोहित पवार पुढे गेले. मी तर म्हणतोय की इथपर्यंतही ठीक होतं, कारण हे सगळे वक्तव्य काही अजित पवारांच्या समोर रोहित पवारांनी दिले नव्हते, हे पाठीमागे गेले होते. पण आज सकाळी जे वक्तव्य रोहित पवारांनी केले आणि त्याच्या उत्तरात अजित पवारांनी जे रोहित पवारांचा अपमान केलाय, आणि ते इतकं घोर अपमान, इतका खालच्या पातळीचा अपमान आहे की आजपर्यंत असा अपमान मी फक्त संजय राऊतांचं होताना पाहिलेलं आहे. दुसरं कधीच कोणाचंही असा अपमान होताना पाहिलेलं नाही. आणि विशेष करून तर घरातल्याच माणसाने जर आपल्याच घरातल्या माणसाचा अपमान केला असेल तर याला अजून जास्त वरच्या स्तराचंच म्हणावं लागेल. कारण आज सकाळी ईश्वरपुरात जे महात्मा फुले शिक्षण संस्था आहे, त्या संस्थेत एक सभागृहाच्या उद्घाटनानिमित्त अनेक राजकारणी महानुभाव त्या ठिकाणी आलेले होते. व्यासपीठावर BJPचे वरिष्ठ नेता चंद्रकांतदादा पाटील असतील, जयंत पाटील असतील, स्वतः अजित पवार आणि रोहित पवार देखील होते. आणि मग संस्थेचे सगळे वरिष्ठ अधिकारी वगैरे त्या व्यासपीठावर भाषण करताना रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावताना म्हटलं की पक्ष अखंड असताना, म्हणजे अजित पवार आणि शरद पवार आणि सगळं कुटुंब एक असताना अजितदादांचं माझ्यावर म्हणजे रोहित पवारांवर अगदी बारीक लक्ष होतं. मी कपडे कसे घालतोय, बोलतोय कसं, यावर अजित पवार मला सल्ला द्यायचे. पण जसं आता पक्ष दुभागलाय त्यानंतर गावकीच्या नादात अजित पवार भावकी विसरलेत असा टोला त्यांनी लगावल्यानंतर अजित पवारांनी जे उत्तर दिलंय ते ऐकण्यासारखं होतं. कारण काड्या करण्याची सुरुवात पहिल्यांदा रोहित पवारांनीच केली आणि हे काड्या करण्याची कला त्याने आपले गुरु शरद पवारांकडूनच अवगत केलेली. अजित पवारांनी रोहित पवारांना बोलताना म्हणलं की भावकी जर लक्षात नसती तर एकतर रोहित पवार म्हणजे तू आमदारच झाला नसतास, आणि बॅलेट पेपरवर आपण निवडून आलाय तर आपण काय बोलतोय याचं भान थोडंसं असलं पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि कसा अपमान रोहित पवारांना झालाय आणि आज सर्वत्र महाराष्ट्र कसं आज लोक रोहित पवारांवर हसतायत, ती व्हिडिओ एकदा ऐकाच. आणि 2004ला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागली, परंतु काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहींचं. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं
किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. मी जयंतराव ज्यावेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे, मी कधी तुमच्या कुणावर टीका टापणी केली? काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं, मी माझ्या विचारांनी चाललो. अजित पवारांचं बोलणं म्हणजे सर्वांना माहितीच आहे की ते कसं असतं आणि ते बोलताना त्यांना एकतर भान नसतं आणि बोलल्यानंतर आपण जे शब्द उद्गारले त्याचा आपल्याला काय परिणाम भोगावं लागू शकतं याचीही चिंता ते करत नाही. आणि त्याच एका शैलीमध्ये त्यांनी जे उत्तर दिलंय आणि इतका घोर अपमान जो रोहित पवारांचा केलाय. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे याच्यात ही आहे की रोहित पवारांचं त्या अख्ख्या वक्तव्यामध्ये नावही त्यांनी घेतलेलं नाहीये. जयंत पाटलांना संबोधन करूनच त्यांनी रोहित पवारांना समज दिली किंवा टोला लगावलाय. यावरून अजित पवार हे सांगू इच्छित आहेत की रोहित पवारांना नाव घेण्या इतकंही मी लायकीचं समजत नाही. ज्या व्यक्तीला मी पहिल्यांदा निवडून आणलं आणि तोच आज मला राजकारण कसं करायचं हे शिकवतोय. जयंत पाटलांचा एकदा चेहरा पहा. त्या वक्तव्यादरम्यान जेव्हा जयंत पाटलांचं नाव घेऊन अजित पवार म्हणत होते तेव्हा जयंत पाटलांना असं वाटत असेल मनातल्या मनात की काय चुकी केली आणि सकाळी उठलो आणि या कार्यक्रमात आलो. कारण रोहित पवारांना जरी अजित पवार म्हणत असले तरी जयंत पाटलांचं नाव घेऊन तुमच्या पक्षात शिस्त नाही, नेता काहीही बोलत सुटतायत हे जयंत पाटलांनाही त्यांनी बोललंय. आणि सगळ्यात बेकार तर त्यांनी जे बॅलेट पेपरविषयी म्हटलं ते तर खरंच अपमानास्पद होतं. कारण रोहित पवार म्हणजे 1243 मतांच्या मार्जिननं तेही बॅलेट पेपरच्या मतांवर निवडून आलेला व्यक्ती, 8 टर्म मी आमदार म्हणून निवडून आलोय म्हणजे अजित पवार 8 वेळा आमदार राहिलेत आणि तशा व्यक्तीला दुसऱ्या टर्मचा आमदार तोही बॅलेट पेपरवर निवडून आलेला व्यक्ती आज त्यांना समजावतोय की पक्षावर ताबा कसा ठेवायचा, राजकारण कसं करायचं. अजित पवारांनी हे वक्तव्य करून खरंच एक चांगलं काम केलंय आणि विशेष करून पत्रकारांसाठी हे स्पष्ट केलंय की पवार कुटुंबातही रोहित पवारांना किती जास्त किंमत दिली जाते. राजकीयदृष्ट्या त्यांच्या वक्तव्यांना किती जास्त आपण गंभीरपणे घेतलं पाहिजे याचा नमुनाच अजित पवारांनी पेश केलेला आहे. आणि रोहित पवार जर पवार कुटुंबातले नसते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यतिरिक्त इतर कुठल्या दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते असते तर त्यांना आमदार म्हणून निवडून येणं लांबची गोष्ट, आमदारकीचं तिकीटही कोणी दिलं नसतं. इतकी कमी कुवत अजित पवार रोहित पवारांची आखतात. अजित पवारांचे हे टोचणारे शब्द ऐकल्यानंतर रोहित पवार जर खरंच शरद पवारांचे शिष्य असतील तर या शब्दांचा रोहित पवारांना काहीच फरक पडणार नाही आणि अजून जास्त वक्तव्य ते देतील. कारण शरद पवारांची ही खासियत राहिलेली आहे. तुम्हा सर्वांसमोर उदाहरण आहेच की जेव्हा काँग्रेसमधून शरद पवारांची हकलपट्टी करण्यात आली, सोनिया गांधींनी हकलवून लावलं, तेव्हा पक्षातून बाहेर येताना शरद पवारांनी मीडियाला हे नाही सांगितलं किंवा मीडियाला हा नरेटिव्ह बांधून नाही दिला की काँग्रेसमधून त्यांची हकलपट्टी झाली. त्यांनी मीडियासमोर म्हटलं की मी स्वतःच पक्ष सोडलाय, मी नेहरूंचे विचार वाढवण्यासाठी एक स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय आणि नेहरू गांधी विचारांचे आम्ही खरे वारसदार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न त्यावेळी केला. पण आपला अपमान झालाय हे मात्र मान्य नाही केलं. पण ज्या व्यक्तीने आपला अपमान केला त्याच व्यक्तीसोबत सत्ता मिळवण्यासाठी तो अपमान विसरून सोनिया गांधींच्या मांडीला मांडी लावून ते संसदेत बसले आणि महाराष्ट्रातही त्यांनी सत्ता स्थापित केली. यालाच म्हणतात सत्तेची लालसा. आणि रोहित पवारांनी जर शरद पवारांकडून काही शिकलं असेल तर त्यांनाही वाटत असेल की अजित पवारांनी अपमान केले तर केलंय, काय होतंय, 2 शब्द बोलले तर. पण मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी आपल्याला वक्तव्य दिलीच पाहिजे आणि असा अपमान तर होतच राहील. त्यामुळे 2 दिवसांच्या अंतर्गत रोहित पवार तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या ज्ञान देण्याच्या कामावर लागलेले दिसतील आणि हे काम ते कधीच थांबवणार नाहीत. कारण ही कला त्याने आपल्या आजोबांकडूनच अवगत केलेली आहे की चुकीच्या वेळी कसं चुकीचं वक्तव्य करायचं. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.